निर्भयवाले भामटे कॉक्रोच जनता पार्टीत घुसले तर खरंच त्यांचा झुरळ होईल. काय निर्भयवाले निर्भयवाले भामट्याच्या नादी जर लागला, निर्भयवाल्या भामट्याच्या नादी लागला तर निश्चितपणे कॉक्रोच जनता पक्षाचं झुरळ व्हायला वेळ लागणार नाही. म्हणूनच निर्भयवाले भामटे कॉक्रोच जनता पक्षात घुसले तर खरंच त्यांचा झुरळ होईल. हे का म्हणा असं वाटतं तर काल पुण्यामध्ये कॉक्रोच जनता पक्षाचं आंदोलन झालं, प्रचंड प्रतिसाद भेटला आणि ते यशस्वी आंदोलन झालं. परत दिल्लीमध्ये झालेलं सुद्धा आंदोलन तेही यशस्वी झालं, त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. आणि आता त्यांनी संपूर्ण देशभरातील विविध भागामध्ये आंदोलन जाहीर केलेलं आहे कॉक्रोच जनता पक्षाने. आणि याबद्दल मी त्यांचे संस्थापक अभिजित दिपके आणि सर्व कॉक्रोच जनता पक्षाच्या तरुणांचं, युवा शक्तीचं मी मनपूर्वक अभिनंदन, कौतुक आणि त्यांच्या पुढच्या आंदोलनाला आणि भावी कार्याला मी शुभेच्छा देतो. परंतु ही युवा शक्ती असणाऱ्या, युवा शक्ती बनत चाललेल्या कॉक्रोच जनता पक्षाचं अभिनंदन, कौतुक आणि शुभेच्छा देत असताना काल पुण्यातील आंदोलनामध्ये निर्भयवाले भामटे घुसल्याचं दिसलं. काल ते दोन चेहरे, अभिजित दिपकेच्या बाजूला, एका बाजूला आणि या बाजूला एक दोन चेहरे होते निर्भयवाल्यांचे. एका बाजूला ते यासिन सरोदे आणि दुसऱ्या बाजूला विशंभर चौधरी होते. आणि ह्या आंदोलनात निर्भयवाल्यांनी घुसखोरी केली. आणि म्हणून त्याच्यावरती मला असं वाटतं की हे जे लोक आहेत ते धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली भाजप नको म्हणून काँग्रेसला उरावर घ्या असे सांगणारे हे दोन चेहरे आणि निर्भयवाले. कारण परंतु काँग्रेस आणि भाजपला तिसरा सक्षम पर्याय म्हणून स्वतंत्र आंबेडकरवादाचं स्वाभिमानी, स्वतंत्र आणि सक्षम पर्याय उभाच राहू नये याच्यासाठी हे धडपडणारे निर्भयवाले. आणि जर तो सक्षम पर्याय उभा राहण्यासाठी जर निवडणुकीमध्ये जर काँग्रेस आणि भाजपला पर्याय म्हणून जर उमेदवार उभा केला, निवडणूक लढवली, तर ते भाजपचे टीम म्हणतात आंबेडकरवादी पक्ष आणि चळवळीला, संघटनेला. अरे बाबा, पण हे निर्भयवाले भामट्यांना मला सांगावं वाटतं की आंबेडकरी चळवळ असेल किंवा इतर दलित बहुजन समाजाने काँग्रेसची वोट बँक म्हणूनच राहायचं का? या देशातील मुस्लिम समाज असेल, या देशातील बहुजन समाज असेल, या देशातील आंबेडकरी समाज असेल, या देशातील इतर दलित समाज असेल, त्यांनी भाजप नको म्हणून काँग्रेसची फक्त वोट बँक म्हणूनच राहायचं का, जगायचं का? त्यांनी स्वतःचा स्वतंत्र आणि स्वाभिमानी तिसरा राजकीय पक्ष पर्याय निर्माण करायचा नाही का? ते करायचं नाही. आणि जर तो पर्याय निर्माण केला तर हे निर्भयवाले म्हणतात की भाजपची बी टीम. आणि खरंच म्हणूनच त्यांना ही जी भामटेगिरी करतात, आंबेडकरवादाचा मुखवटा घालून गांधीवादाचा चेहरा असणारी ही निर्भयवाली मंडळी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली काँग्रेसला उरावर घ्या, परंतु आंबेडकरवादाचा स्वतंत्र सक्षम पर्याय मात्र निर्माण करू नका. आणि जर तो करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही भाजपचे बी टीम आहे असे म्हणून हिणवणारे, म्हणून त्यांना मी भामटेगिरी म्हणतोय. ही जी भामटेगिरी करतात का, ही भामटेगिरी आहे खरी. आणि अशी भामटेगिरी करणारे निर्भयवाले भामटे कॉक्रोच जनता पक्षात जर सामील झाले, जर घुसले आणि कॉक्रोच जनता पक्षाचे जर पक्ष सुद्धा त्यांच्या नादी लागला तर निश्चितच कॉक्रोच जनता पक्षाचा खरंच झुरळ होईल. व्हायला वेळ लागणार नाही. त्यावेळी गांधीजीनं जर आंबेडकरला स्वीकारला असता, गांधीजीनं जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं ऐकलं असतं, आंबेडकरी विचार स्वीकारला असता, म्हणजेच गांधीजीनं आंबेडकरला स्वीकारला असता,
तर भारत हा केव्हाच महासत्ता झाला असता. म्हणून कॉंग्रेस जनता पक्षाच्या सर्व युवा वर्गांना मला सांगू असं वाटतं की हातात अभिजित दिपके साहेब, तुमच्या धाडसाचं, तुमच्या कार्याचं मी कौतुक करतोय. आणि फोटो बाबासाहेबांचा आणि राजकारण गांधीचा आणि काँग्रेसचा असेल, राजकारण गांधीचा असेल तर काहीही उपयोग होणार नाही. आपल्याकडे एक गाणं आहे बघा, कायदा भीमाचा पण फोटो बाबा गांधीचा. काय गाणं आहे आपल्याकडे? काय गाणं आहे? कायदा भीमाचा पण फोटो गांधीचा, शोभून दिसतो का नोटावर, किती शोभला असता भीम माझा नोटावर, टाया आणि कोटावर. हे गाणं आहे, हे गाणं नाही, ही सत्यता, या देशातील एक सत्यता आहे. आणि म्हणून बाबांनो, काँग्रेस जनता पक्षाच्या युवा वर्गांना आणि त्यांचं नेतृत्व करणारे अभिजित दिपकेंना सांगावं वाटतं की फोटो बाबासाहेबांचा पण काम गांधीजीचं, फोटो बाबासाहेबांचा पण राजकारण गांधीजीचं, काँग्रेसचं होऊ नये यासाठी तुम्हाला काय खबरदारी घ्यावी लागते. बाहेरचे काय स्वतः तुम्ही मुखवटे तर व्हायचं नाही, पण बाहेरचे सुद्धा मुखवटे काँग्रेस जनता पक्षामध्ये घुसू देऊ नका. आणि म्हणून याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. आज सारा देशातील तरुण वर्ग फार मोठा आशावादाने तुमच्याकडे पाहते. प्रत्येक याच्यामध्ये प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये जे आंदोलनं झाली ती ट्रेड म्हणून आंदोलनं ट्रेड म्हणून झाली, ते ट्रेड म्हणून त्याला प्रसिद्धी मिळाली, समर्थन मिळाला, प्रतिसाद मिळाला, तर कालांतराने ते विरून गेले. म्हणून काँग्रेस जनता पक्षाचं आंदोलन हे अण्णा आंदोलन होता कामा नाही, याच्यासाठी त्यांनी खबरदारी घेतली पाहिजे. काय अण्णा हजारेंचं आंदोलन जसं देशभर गाजलं, पण कालांतरानं अण्णा हजारेंच्या आंदोलनाला पुढे देशाची आणि देशातील तरुण वर्गांची आणि देशातील जनतेची निराशाच केली. आणि हीच गत काँग्रेस जनता पक्षाचं होऊ नये म्हणून हे मी खबरदारी घेणं गरजेचं आहे. आणि यासाठीच आम्ही म्हणतोय की निर्भयवाले भामटे काँग्रेस जनता पक्षात घुसले की निश्चित त्यांचा झोळ झाल्याशिवाय राहणार नाही. याची दखल त्यांनी घेणं गरजेचं आहे. खरं म्हणजे हिंदुत्ववादी या तरुणांचे प्रश्न कधी सोडवत नाही. हिंदुत्ववादी मंडळी, हिंदुत्ववादी पक्ष, हिंदुत्ववादी सत्ताधारी या देशातील तरुणाला न्याय देणार नाही. तसंच काँग्रेसवाले सुद्धा या देशातील तरुणाची फसवणूकच करणार, याचा अनुभव या देशातील तरुणांना आलेला आहे. हिंदुत्ववादी देव, धर्म आणि जातीचेच दगड गोटे तरुणाच्या हातात देतील. आणि काँग्रेस सुद्धा फक्त वापरा आणि फेकून द्या, ही फसवणूकच हा फसवणुकीचाच अनुभव पुन्हा एकदा या देशातील तरुणांना येईल. म्हणून हिंदुत्ववादी सत्ताधारी आणि काँग्रेसवाली सुद्धा सत्ताधारी या देशातील तरुणांना न्याय देणार नाही. म्हणून आंबेडकरवादाचा सक्षम पर्याय हा भारतीय तरुणांनी स्वीकारावा. ह्यातच त्या तरुणांचं आणि समाजाचं आणि देशाचं कल्याण आहे, हे सत्य लक्षात घ्या. आंबेडकरवाद काय भारताचा आणि विषय नाही राहिला. आंबेडकरवाद ही जगानं स्वीकारलेलं तत्वज्ञान आहे. आंबेडकरवाद हे जागतिक तत्वज्ञानाचा विषय बनलेला आहे. काय आंबेडकरवाद ही जागतिक तत्वज्ञान बनलेलं आहे. आंबेडकरवाद हे जागतिक तत्वज्ञान भारतीय तरुणांनी आपली दिशा, आपली चळवळ आणि आपला विचार म्हणून आपल्या मनगट आणि मेंदूमध्ये रुजवला तर या देशातील तरुणाबरोबरच या देश महासत्ता होईल, हा देश प्रबळ होईल. आणि या देशातील तरुणांतर या देशातील युवा शक्ती आंबेडकरवादी चळवळीची दिशा, या युवा शक्तीची दिशा झाली तर निश्चितच युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती बनल्याशिवाय राहणार नाही. आणि यासाठी या दिशेनं ही वाटचाल काँग्रेस जनता पक्षाची असावी. हे होत असताना ही कालच्या आंदोलनासारखं इतर राज्यात होणे तुमच्यामध्ये घुसखोरी करतील, तुम्हाला भरकटत नेण्याचा, थरपटत नेण्याचा, तुम्हाला दिशाहीन तुमचा बुद्धिभेद करण्याचा, तुम्हाला तुमचं आंदोलन भरकटण्याचा प्रयत्न करतील, तुमचं आंदोलन दिशाहीन करण्याचा प्रयत्न करतील. म्हणूनच
निर्दयवाले भामटेंच्या पासून काँग्रेस जनता पक्षानं सावध राहावं. काँग्रेस जनता पक्षानं सावध राहावं. तरुणांनी आता भरकटून जाऊ नये. तरुणांनी आता दिशाहीन होऊ नये. योग्य दिशा पकडावी. आंबेडकरवाद हाच या भारतीय तरुणाची योग्य दिशा होईल. या देशातील ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीची A1 टीम आणि B2 म्हणजे भाजप आणि काँग्रेस आहे. काय या देशातील काँग्रेस आणि भाजप हे भांडवलशाही आणि ब्राह्मणशाहीच्या दोघं टीम आहेत. एक A1 आहे आणि दुसरं A2 आहे. भाजप A1 टीम आहे. काँग्रेस आणि ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीची A1 टीम म्हणजे भाजप आणि ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीची A1 टीम म्हणजे काँग्रेस. आणि A1 ला सत्ता नको म्हणून A2 ला सत्तेवरती बसवा असं म्हणणं म्हणजे भामटेगिरीच आहे ना. हेच तर खरे भाजपचे बी टीम आहेत. हे खरे बी टीम आहेत. म्हणजे बी टीम म्हणजे भामटेगिरी टीम. काय बी टीम म्हणजे भामटेगिरी टीम. आणि मग खरे तर हे निर्दयवाले आणि त्यांच्या बरोबरचे असे भाजप नको म्हणून धर्मनिरपेक्ष नावाखाली काँग्रेसला मतदान करा, स्वतंत्र आंबेडकर चळवळीचं राजकारण उभा करू नका असे जे इतर म्हणणारे हे खरे बी टीम म्हणजे भामटेगिरीचं टीम आहे. या टीमच्या नादी ही टीम काँग्रेस जनता पक्षामध्ये घुसू नये याची दखल घ्यावी एवढंच या निमित्तानं सांगावं असं वाटतं.